पण जयंत पाटील साहेबांकडे झालं असं जयंत पाटील साहेबांनी स्वतःच सांगितलेलं आहे. त्यामध्ये त्यांनी चर्चाही केलेली आहे. त्या चर्चेमधून बरेचसे विषय चर्चेमधून अंतिम निर्णयापर्यंत आलेले होते आणि ह्या ज्या बैठका झाल्यात या बैठकीमध्ये हा निर्णय पक्का झाला होता अजितदादांसमोर की दोन्ही पक्षाचं एकत्रीकरण करावं, विलिनीकरण करावं. फक्त तिथल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका संपल्यानंतर मग या संदर्भातला निर्णय जाहीर करण्याची भूमिका घ्यावी असं दोघांमध्ये ठरलं होतं, म्हणजे दोन्ही पक्षांमध्ये ठरलं होतं. आणि त्यानुसार हा निर्णय जो आहे तो 12 फेब्रुवारीला जाहीर करावा अशा संदर्भातला निर्णय घेतलेला होता. माननीय अजित पवार साहेबांनी या ठिकाणी त्याला मान्यता दिली होतं असं जयंत पाटील साहेबांनी सांगितलेलं आहे. आणि त्या माध्यमातून दोन्ही पक्षाचं विलीकरण व्हावं ही दोघं पक्षाकडनं इच्छा होती. आता करतं सुमित्रा पवार या उपमुख्यमंत्री होणार असल्याची समोर येत आहे आणि त्यानंतर आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येण्यासंदर्भात काही चर्चा होऊ शकते. आता हा निर्णय दोघांचा जो झालेला होता जवळपास, परंतु जाहीर व्हायचा राहिलेला होता. आता राजकारण बदलतं, राजकारण या बदलतं राजकारणामध्ये दोघांचं विलिनीकरण होईल की नाही होईल याबद्दल आता सांगणं योग्य होणार नाही किंवा त्याची आपल्याला कल्पना नाही. मग दुसरा, महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री महिला हे असणार आहे, याच्यावरती आपली काय प्रतिक्रिया असणार? म्हणजे महाराष्ट्र हे प्रगतिशील राज्य आहे. महाराष्ट्राने नेहमीच महिलांना इथं प्राधान्य दिलेलं आहे. विविध याच्यामध्ये महिला चांगल्या रीतीनं काम करत आहे. अशा रीतीने या ठिकाणी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवारची निवड होत असेल, एक महिला या ठिकाणी उपमुख्यमंत्रीपदावर पहिल्यांदा या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये येत असतील तर त्याचं स्वागतच केलं पाहिजे. मग दुसरा, खातेवाटपचं कसं खाद्यपालक होणार आहे का? नाही, हा पक्षाचा त्यांचा अंतर्गत निर्णय आहे. माननीय मुख्यमंत्र्यांचा तो निर्णय असतो. त्यामुळे त्याला आपण कसं सांगू शकणार की त्यांचं काय होणार आहे? ते निर्णय तेच घेऊ शकतील. चला, खरं तर अजित पवारांच्या निधनानंतर आज सुमित्रा पवार ज्या आहेत या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यायची शक्यता आहे. आज शपथविधी सोहळा देखील होण्याची शक्यता आहे. माननीय अजितदादा पवार जाऊन आज चौथाच दिवस आहे. सारं महाराष्ट्रात दुःखामध्ये आहे. असं असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे की त्यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ द्यावी किंवा त्यांना नेता, राष्ट्रवादी काँग्रेसचा नेता निवड करून उपमुख्यमंत्रीपदावर त्यांना शपथ द्यावी. हा पक्षाचा निर्णय आहे. त्या पक्षाच्या निर्णयानुसार कदाचित आज त्यांची शपथ मुख्यमंत्र्यांच्या सहमतीनं होऊ शकेल. एकीकडे खरं तर या शपथविधी सोहळ्याबाबत जे आहे आपल्याला कुठलीही कल्पना नसल्याचे पवार साहेबांनी म्हटलं आहे. पवार साहेबांनी सांगितलं आहे की शपथविधी होतो आहे, त्याच्या संदर्भातली कल्पना त्यांना नाही. आणि मला वाटतं सुप्रिया सुळे नाही याची कल्पना नाही. कारण दोघंही याबद्दल अनभिज्ञ आहेत. आता एवढा मोठा निर्णय घेत असतात तरी साधारण पक्ष सोडा, परंतु कुटुंबाला तरी त्याची माहिती असावी अशी आमची अपेक्षा होती, जनतेची अपेक्षा आहे की ना कुटुंबात आपण चर्चा करतो किंवा एवढं असं होणार आहे. पक्षविरोधित आपण चर्चा करत असताना हे निर्णय व्हायला पाहिजे होते, परंतु आज माननीय शरद पवार साहेबांना याची कल्पना नाही असं त्यांनी स्वतःच सांगितलेलं दिसते. एकीकडे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात जे आहे काही बैठका देखील झाल्या, ती माहिती समोर आलेली आहे. 17 जानेवारी रोजी देखील अशी एक बैठक झाली ज्याबद्दल एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.